HM घाटमाता 9. मी हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार हा आहे. माझ्याशी लग्न केलं, खोटं प्रेम केलं, 8 वर्ष राहिलं. माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला. मला कुठं जाऊ देत नव्हता, येऊ देत नव्हता. माझं सगळं माणसं तोडलं. माझ्या जोगती समाजापासून मला लांब ठेवला. पण आता तो दुसरा लग्न करतोय. माझं हे सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच आहे. मी ज्योती कोळी अमित. माझा भाऊ फाशी घेतलाय आज. ते सुधरीमुळे घेतलाय की त्याचं 12 वर्ष प्रेम होतं. त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय. तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत. तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला. तिथं फसवला. तिथं मारहाण करत होता. भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता. गेला की बघ म्हणायचं. मागायला पण जात नव्हता. माझा भाऊ जोगती होता. काय त्याला न्याय मिळणार पाहिजे. गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला पाहिजे. काय न्याय मिळणार म्हणजे मिळालं पाहिजे माझ्या भावाला. माझ्या भावाचा जीव गेलेला आहे. सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे. मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला कधी माहिती मिळाली? सकाळी घटना घडलेली आहे. संध्याकाळी माझ्याकडे आलता तो. सगळं येऊन सांगून गेला असं मला त्रास द्यायलाय. तो मर म्हणला. मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला. असं फसवला. त्याला फसवून नेलेला आहे. नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना. मला नंतर माहीत पडलेलं आहे. व्हिडिओ पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे. त्याला त्रास होत होता. आता 6 महिने झाला त्याला त्रास आहे. त्याला जाऊ देत ना, कुठे येऊ देत नव्हता. त्याला कोंडून मारत होता घरात. त्याला मारहाण भरपूर करत होता. धमकी देत होता. तुला फाशी घालतो, हे करतो ते करतो तसं धमकी देत होता. फिनाल पण पेला होता. जाऊ दे म्हणलं, आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो. केस वगैरे काय केलं नाही. त्याच्यावरच त्याने फायदा घेतला. शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे. तो लग्न केलं का त्यानं? लग्न केलं नाही. त्याचं लग्न आहे उद्या आहे. लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग. फसून ते असं झालं. सगळं घडलेलं आहे. तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणल्यावर व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय. तू फाशी घे म्हणलाय. तू मर म्हणून सांगितलंय त्यानं मेलाय. त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही हे केलेले त्या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्ही काय सांगितलेलं आहे? त्यांना नेमकं बोललंय की मला खूप त्रास व्हायला आहे. मला कुठं गणगोत मध्ये जाऊ देत नाही, येऊ देत नाही. काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे. जीव जाताना त्यांना बोललेला आहे. त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे. आज त्याची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो म्हणजे असं करून घेतलेला आहे. त्याच्या दबावामुळे झालेलं आहे सगळं. आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. काय नाव काय ते समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे. तो राहत आहे दयानंद कॉलेज चौक वैदवाडीमध्ये राहतो. माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी. तो जोगती जाळ्यामुळे शिवटी कोळी आहे त्याचं नाव. आता माझा जे चेला होता प्रकाश आडनाव कोळी त्याचं. तर त्याच्यावर त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं. त्याशी त्यानं लग्न केला. काय त्यानं करून त्याला सोबत राहतो म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही. कोणाला बोलू दिला नाही, येऊ दिला. घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता. मारहाण करत होता. मग त्याला काय करत होता. परत त्यानं आज लग्न करून गेलाय. त्याचं लग्न करून गेलाय. त्याचे जे पण जिम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार म्हण. त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केले. मराठीच्या वगैरे सगळे व्हिडिओ केलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत. तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा मागणार लोकांना न्याय द्या. HM घाटमाता 9.